सकाळचे 5:30 वाजलेत आणि आपण इलो कणकवली रेल्वे स्टेशनला. अजून एक आपला नवीन प्रवास सुरुवात होणारा 6 वाजता. दादर तिरुनेलवेली एक्सप्रेस 22/629. हर हर महादेव मित्रांनो. तर अजून एका प्रवासाला आपली सुरुवात होत आहे. आपण आता चाललो आहे रामेश्वरमला. तर कणकवली रेल्वे स्टेशनला आहे आणि इथून आपण दादर ते तिरुनेलवेली एक्सप्रेसने मदुराईला जाणार आणि तिकडून मग रामेश्वरम. तर आता ट्रेन येते आपली 22/629. तर 22/629 ट्रेन नंबर दादर ते तिरुनेलवेली. तर ही गुरुवारी रात्री 8:45 वाजता दादरवरून निघते. कणकवलीला सकाळी 5:48ची वेळ आहे आणि इथून उद्या सकाळी 6 वाजता आपण मदुराई जंक्शनला पोहोचणार. खूप सुंदर असा प्रवास होणार आहे. कारण पहिल्यांदाच आपण तुम्हाला तर माहितीच आहे की आपण रोह्यापासून ठोकूरपर्यंत आपली कोकण रेल्वे आहे. तर आपला पहिलाच प्रवास होणार आहे मडगाव जंक्शनच्या पुढे. आतापर्यंत आपण मडगावपर्यंत गेलोय, पण कोकण रेल्वेचा जो एंड स्टेशन आहे ठोकूर, तिथपर्यंत आपण प्रवास केला नव्हता. तर तो प्रवास आपण करणार आहोत. त्याचसोबत खूप इम्पॉर्टंट अशी जंक्शन म्हणजे मडगाव जंक्शन, मेंगलोर जंक्शन, त्यानंतर कोइंबतूर अशी जंक्शन आपण क्रॉस करत तब्बल 1200 किलोमीटरचा प्रवास आपला हा 24 तासामध्ये होणार आहे. तर खूप सुंदर अशी व्हिडिओ होणार आहे. नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनल आपला नक्की सबस्क्राईब करा. मस्त धुका असा आणि पूर्ण सामसूम आपला या कणकवली रेल्वे स्टेशन. जास्त पॅसेंजर नाहीत. जनरलला एक 5-6 जण होते, बाकी इकडे स्लीपर आणि एसी कोण तर दिसत नाहीत. फायनली आपली ट्रेन इलेली असा इलेक्ट्रिक इंजिन असा आणि पाठीमागे असं इलेक्ट्रिक कोच दादर तिरुनेलवेली. तर आता हे पहिले असं जनरल. अरे आपलो एसी पुढे असा. आपल्या पुढच्या बाजूला जाऊ कवा. चला, थोडीशी गडबड झाली. आपलं एसी लागतो पुढे. मगाशी मी बघितलेलं आहे, पण जरा थोडीशी गडबड झाली. M1 आपलो कोच. भरपूर जण उतरले कारण ही गुरुवारी निघता होय आणि आपले मित्र भेटले. शरद भाऊ, कसं प्रवास झालो? बरोबर झालो. मस्त. जनरलला जागा होती? भरपूर जागा होती. एका 3 असतात ना जनरल? हो, एका पुढे 2 पाठीमागे एका. ओके, हा भारी. गुरुवारी निघता म्हणून माका का गर्दी नसता. बरोबर. चल भेटू परत. होय 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 आपलो डबो असा M1 मंगो आतमध्ये झोपलो हा. तर ते का आपण डिस्टर्ब करूया नको. ट्रेन निघाली की आपण इकडेच थांबून मग नंतर प्रवास सुरू करूया. गणपती बाप्पा मोरया. तर एक क्रॉसिंग होता, तिथं क्रॉसिंग झाल्यानंतर आपली ट्रेन निघाली आणि आता मस्तपैकी असं सूर्योदय पण होईल. थोडं उजेड असा. ट्रेन थांबली. आपण चाय पण घेतली असा मस्तपैकी. नेमके तेवढ्यात निघाली आणि ट्रेन का थांबली काय कळत नाही. TC वगैरे पण उतरले. चला, कणकवली स्टेशन सोडतो आपण. मस्त असं प्रवास होतो आणि डेचा प्रवास असल्यामुळे खूप चांगली सिनरी आपल्याला बघूक मिळणार आहे. आता पुढे स्टेशन असं फिरून तिकडे आपल्याला भेटतो सर्वेश. मग या गुड मॉर्निंग. कसं प्रवास झालो तुझं? भारी. मंगो बसलो पनवेलला, सर्वेश येतोला थिविमला. चला आपण आता चाय पितो, नंतर आपल्या सीटवर जाऊ.
आलो आणि क्रॉसिंगसाठी थांबलो. ऑफिशियल हॉल्ट नाही आज. बघूया आता कोणती ट्रेन येतं ती. आपला पहिला क्रॉसिंग नेत्रावती एक्सप्रेस. तर थिवीम नंतर इथं हॉल्ट असा कुडाळ. फुल सुसाट. मडुऱ्यावरनं आपली ट्रेन निघाली. आता नेक्स्ट स्टॉप असा थिवीम. कोकण रेल्वेचा आपल्या महाराष्ट्रातला शेवटचा स्टेशन. त्याच्यानंतर आपण एंट्री करतलो गोव्यामध्ये. तर आपण इथून 3 राज्यातून जातलो. गोवा, कर्नाटक, केरळ आणि नंतर मग आपला फायनल तमिळनाडूमध्ये मदुराई. पेडणे गोव्यातला पहिला स्टेशन. तर आपण आता महाराष्ट्र राज्य स्किप करून गोव्यात एंटर केलो. गोव्यात आपले 2 हॉल्ट असतात. एक असा थिवीम आणि एक असा मडगाव जंक्शन. इकडे पण क्रॉसिंग वाटतं म्हणजे सेकंड क्रॉसिंग आपला पेडणे. तरी आता क्रॉसिंग आपल्या उधना जंक्शन सुपरफास्ट एक्सप्रेस. ही पण पूर्ण सुसाट असं मगाशी थिवीमवरून निघालेली. आपल्या ट्रेननं एकाच ठिकाणी 2 क्रॉसिंग. तर मगाशी गेली उधना एक्सप्रेस आणि आता येईल आपली मडगाव सावंतवाडी पॅसेंजर. हीच पुढे आपली दिवा सावंतवाडी दिवा पॅसेंजर. सावंतवाडी पॅसेंजरसाठी आपली ट्रेन क्रॉसिंगला थांबली. मस्त सूर्योदय झालेलो असा. आज वातावरण पण क्लिअर दिसता. आमच्याकडे तर 4 दिवस पावसाने जमलेले आणि सकाळी पूर्ण ऊन असता. पण दुपारनंतर ढग करून गडगडाट आणि वीज फुल जोरात पाऊस पडता रात्रभर. इकडे आता तरी वातावरण क्लिअर दिसता पूर्ण. कणकवलीनंतर तो ऑफिशियल हॉल्ट थिवीम. 7:18ची वेळ होती. 7:15 झाल्यात. 1 तास लेट. आणि इकडून आता सर्वेश बोर्ड करतो का. पहिल्यांदा मंगो, त्याच्यानंतर मी कणकवली आणि आता सर्वेश थिवीम. इथून आता आमचा तिघांचा प्रवास सुरू होईल मदुराईपर्यंत. होय चल चल चल. सर्वेश सावंत. अरे मंगो ट्रेकिंगची बॅग घेऊन इलो. होतो काय होतो बघ खिडक्यात दिसता तुका. चला. थिवीमला इकडे खूप जण उतरले. गोव्यात जाणारे होते ते. त्यामुळे आता बघूया. आपली ट्रेन बहुतेक खाली झाली असतात. चला. आपलो M1 मंगेश नाईक. तर हे आपले 3 सीट असतात. 9, 10, 11 अप्पर, मिडल आणि लोअर. चला आता पूर्ण खाली मजाच. मग खायचा नाश्ता घेतलो. इकडे असा इडली वडा. हे 2 असं उपमा. हे कुठलो हा मांडवीतलो हा काय. मांडवीतून क्रॉस नाही ना झाली. हा उपमा आणि अजून पाणी बॉटल लिहिली नाही. अजून थिवीमलाच थांबले. अजून कुठला क्रॉसिंग काय माहिती नाही. निघाली. चला
गणपती बाप्पा मोरया. करमाळी स्टेशन तर या पण गोव्यातला एक मुख्य स्टेशनपैकी एक दिवेम करमाळी. नंतर येताना मडगाव. तर इकडे हॉल्ट नाही आणि क्रॉसिंग पण आहे. बाजूक मालगाडी लागली आहे. इकडून आपण आता पास होतो. नाश्ता चांगलं होतं ॲव्हरेज, म्हणजे आम्ही एक्सपेक्ट केलेला तसाच एकदम. उपमा आणि इडली आणि वडो. चीज सँडविच पण होता ठीकठाक, चलता. वाईट भूक लागलेली कारण सकाळी लवकर निघालेलो. तर या ट्रेनचे तिकीट दर म्हणजे या ट्रेनला स्लीपर, त्याच्यानंतर थर्ड इकॉनॉमी AC, सेकंड AC आणि थर्ड AC असे 4 हे असत. तर स्लीपरचा कणकवली टू मदुराई 600 रुपये तिकीट बसता. त्याच्यानंतर आम्ही आता ज्या कोचने प्रवास करतो M1 तर याचा 1500 रुपये तिकीट आहे. थर्ड ACचा तिकीट हा 100 रुपये जास्त म्हणजे 1600 रुपये आणि सेकंड ACचा तिकीट असा 2300 रुपये. तर तुमका जर बुकिंग वगैरे करूचं असाल तर तुम्ही डायरेक्ट IRCTCच्या ॲपवरून करू शकता. आम्ही महिनाभर आधी बुकिंग केलेला, कन्फर्मच तिकीट मिळालेला आमका, त्याचनुसार आम्ही प्लॅन केलेला. तर ट्रेन पण चांगली आहे, कोच पण चांगला मस्त. ओव्हरऑल आतापर्यंत तरी प्रवास चांगला चाललो. क्रॉसिंगसाठी भयंकर थांबली. कणकवलीपर्यंत ऑन टाइम होती. आम्ही बसलो आणि आता क्रॉसिंग होऊन लेट होऊन सुरुवात झालेली असा. 100% तरी केली. 78. तर आता आम्ही आमच्या सीटवरच बसलो आणि ह्या क्रॉसिंग असा मांडवी एक्सप्रेसचा. तर मला वाटतं आता वेरणा येला इकडे मांडवी थांबलेली आहे क्रॉसिंगला. आपली ट्रेन पण या ठिकाणी आता स्लो झाली आहे. याचा नेक्स्ट हॉल्ट असा आपलं मडगाव जंक्शनच्या प्लॅटफॉर्म नंबर 2वर लागलेली आहे ट्रेन. 8:30ची वेळ होती आणि 9:30 वाजता म्हणजे 1 तास लेट आलेली आहे. तर या ठिकाणी 10 मिनिटाचा ऑफिशियल हॉल्ट आहे आणि गोव्यामधलं हे आता या ट्रेनचा शेवटचा हॉल्ट. त्याच्यानंतर आपण आता कर्नाटकमध्ये नेक्स्ट हॉल्ट आहे कारवार. 10 मिनिटाच्या हॉल्ट नंतर आपण आता निघालो मडगाव जंक्शनवरून. तर मडगाववरून एक लाईन जाता हुबळी. तर त्या लाईनला आपल्या एक मस्त असं दूधसागर धबधब्याचा व्ह्यू बघूक मिळतात आणि एक लाईन सरळ आपली कारवार मार्गे मेंगलोरला जातात. तर तो आपला असा कोकण रेल्वेचा रूट आणि या जर्नीमध्ये आपण या कोकण रेल्वेच्या रूटवरून ट्रॅव्हल करतालो. मडगाव जंक्शन आपला 30 होता. आप्पा मडगाव एक्सप्रेस. आप्पा टू मडगाव टू आप्पा. ते मग आता निघत यार्डमधून जर येता
एकदम भारी असा आजूबाजू मस्त असे डोंगर असं केलेले कार आणि हे असा कर्नाटकमधला मेजर स्टेशन असं या ठिकाणी आपल्या कोकण रेल्वेवरून येणारे बहुतेक सारे ट्रेन्स या ठिकाणी थांबतात आणि इकडे माणसं पण चढणारी दिसतातच. कारवार स्टेशन, कारवार, मडगाव, थिवी मडगाव नंतर या ठिकाणी पण भरपूर जण उतरले. कर्नाटकमधला पहिला स्टेशन असा आणि स्टेशनचं व्ह्यू पण एकदम भारी मस्त आहे. तिकडे पुढे बघितलास तर एकदम भारी असे डोंगर असत. खूप भारी स्टेशन आहे. इकडे 2 मिनिटाचं हॉल्ट असा ऑफिशियल हॉल्ट. 1.25 तास लेट आपली ट्रेन. इकडे 2च प्लॅटफॉर्म असत. हे पण प्लॅटफॉर्म एकदम भारी असा. व्ह्यू तर एकदम सॉलिड आहे कारवार स्टेशनचं, एक नंबर. आणि आता पावसामुळे तर मस्त अशी ग्रीनरी असा इकडे. तर आपण पहिल्यांदाच कोकण रेल्वेवर मेंगलोरपर्यंत ट्रॅव्हल करतो. खूप भारी वाटतं. पहिल्यांदाच ही सगळी अशी सिनरी आणि बघतो. तिथून आता आपली ट्रेन निघाली आहे. त्याच्यानंतर परत होन्नावर. तर हे आपलं नेक्स्ट हॉल्ट असं ऑफिशियल. मध्ये याच्यानंतर खूप सारी नदी, बोगदे, डोंगर अशी खूप मस्त व्ह्यू आपल्याला खूप मिळतो. तर कारवार आपण आता स्किप करतो. अंकोलाच्या पाठी असाव आणि व्ह्यू बघा मस्त. समोर डोंगर, नारळाची झाडा, भाताची शेती, एक नंबर. पिकलेली भाता पिवळे पिवळे झालेली आहेत, एकदम भारी वाटतं. हो, आणि समोरून ट्रेन येतात आता क्रॉसिंग लागत कदाचित. तर ती असा मेंगलोरू मडगाव पॅसेंजर. इकडे पण बघा मस्त अशी भात शेती आहे. खूप भारी, एकदम पिवळी धमक, म्हणजे तयार झालेला भात कापूक. पण पावसाच्या चिन्हामुळे कोण कापत नाही. बाजूक इकडे हत नारळाची झाडा, एक नंबर. अंकोला स्टेशन आपण स्किप मारतो. तर ही ट्रेन येऊची होती समोरनं मेंगलोर मडगाव. ही मेमो असा, म्हणजे डेलीची पॅसेंजर ट्रेन असा. तर एका आधी क्रॉसिंगला ठेवून या ठिकाणी तो हॉल्ट असा ऑफिशियल. आपलं हॉल्ट नसल्यामुळे आपल्या मागे थांबून एका साईडने आपण निघतो. गर्दी तर दिसत नाही या ट्रेनला. सीट बाय सीट सर्व पॅसेंजर असतात. गंगाजळ नदी काहीतरी होती. शेती बघतली केल्यानी या नदी. होय सर्व भात आणि एकदम भारीच केल्यानी. आम्ही इकडे खातो भाकरवडी आणि हे केळ्याचे वेफर्स, चांगले आहेत. सर्व आत्ताच उठलो झोपान. सर्व मस्त झोप लागली, एक नंबर. झोपा गेल्या का फिरा गेलं जागरा. या सर्वेमुळे आमका या एसीन प्रवास करूचा लागता. नाही तर आम्ही मस्तपैकी इकॉनॉमी स्लीपरने आम्ही प्रवास करतो. 600 रुपयात गेलो असतो, 1400 रुपये दिलो मेले. मस्त 2 ट्रिप झाली असते एका तिकिटात. आता इकडे जरा वातावरण चांगला, पण मध्ये मध्ये मळ बसा. गोकर्ण रोड स्टेशन आपण स्किप मारतो. अरे या गोकर्ण महाबळेश्वर ताच काय रे या गोकर्ण ताच ना. स्टेशन पूर्ण सामसुमा. आताच ती गाडी गेली मेंगलोर मडगाव. अरे स्टेशन पण मस्त तिकडची, एकदम ग्रीनरी, डोंगर बिंगर असत आजूबाजू. होन्नावर कर्नाटकातला अजून एक स्टेशन. ऑफिशियल टाइम होतो 10:40. 11:45 पोचली. 1 तास कंटिन्यू लेट. आता अजून डिस्टन्स काय कव्हर नाही केला ना. इकडे मध्ये क्रॉसिंगला तर काय ट्रेन कोणती थांबली नव्हती. तरी पण हा तो ॲव्हरेज टाइम घेऊन चालले. स्पीड पण ॲव्हरेजच असा 80-85. त्याला स्टेशन असं. एक पर आ रही. प्रवास तर चांगला सुरू आहे, पण सकाळी 3 वाजता लवकर उठल्यामुळे भयंकर झोप येतात. बघूया आता थोडा वेळ आराम करू. तर आता आम्ही या ट्रेनमध्ये पॅन्ट्री नाही आहे, त्यामुळे ट्रेनमध्ये जी साईड पॅन्ट्री असतं त्याच्यामध्ये आम्ही ऑर्डर दिलं. व्हेज पुलाव आणि व्हेज बिर्याणी सांगितलेली आहे 90 रुपये. बघूया टेस्ट आणि क्वांटिटी कोणत्या प्रकारे असतात ती.
आता पुढची सगळी जी स्टेशन असतात ती 1-1 तासाच्या हॉल्टवर असतात. त्याच्यामुळे खूप कंटाळा येईल. म्हणजे झोप अशी येतात की झोप येऊ लागली का ट्रेन थांबतो, झोप येऊ लागली का ट्रेन थांबतो. त्याच्यामुळे खूप कंटाळा येईल. वंदे भारत बेंगलुरू मडगाव एक्सप्रेस, तर याचा क्रॉसिंग आपल्या कोंडावरमध्ये लागला. ही नवीनच सुरू झालेली आता. पाणी आमचे सीट एकदम भारी असतात. थर्ड इकॉनॉमी एसी. हे थोडे कंजेस्टेड असतात ना सीट सर्व. थर्ड एसी जरा चांगली असतात सीट. आणि याच्यात सीट पण जास्त आहेत ना, काहीतरी 81 सीट आहेत. कमी केल्यामुळे सीट जास्त. हा, विड्थ कमी आणि याच्यावर पाय पण, म्हणजे ही पूर्ण लेंथ आहे ना, पाय पण राहूनच नाही असे. म्हणजे या साईड लोअरच्या सीटवर, या सीटवर राहतात, साईडच्या सीटवर राहत नाही. ही पॅसेज कमी केला आणि इकडे पण ना मध्ये स्पेस खूप कमी असा. आणि एका एक त्रास LHB कोचला नुसते ना गचके मारतात. काय भानकडे कळणार नाही. मंग्या जात ट्रेन चालू ते काय येणार नाही चालू, गचके मारता नुसतो. लायसन मंग आमचा इमान चालवता डॉक्टर मंगेश नाईक. ऍक्च्युली आम्ही त्याला मंगो उगाच म्हणतो, डॉक्टर मंगेश नाईक. सॉरी या दादा, डॉक्टर दादा, सॉरी या. जेवणाची ऑर्डर दिलेली, पुलाव आणि व्हेज बिर्याणी. तिन्ही पण सेमच वाटतं. एकडे काय लोणचा दिल्यानी काय रे, लोणचा दिल्यानी आणि भात तर दिसता बरो. माधुरी दीक्षित रामबंधू. हे रामबंधू आम्हाला उगाच काहीतरी फालतूगिरी काय. रामबंधूचा लोणचा. माधुरी दीक्षित तिनं लोणचा बनवल्या ना. मग बघ चव बघ. बेंदूर मोकांबिका स्टेशन. तर ह्या स्टेशनाची खासियत म्हणजे इकडे जर तुम्ही टनेल बघतास तर आपल्या कोकण रेल्वेचं लास्ट टनेल असा, जवळपास 91 म्हणजे 91वा टनेल असा. इकडे आता आपली गाडी थांबल्या. 2 मिनिटाचाच हॉल्टा, 1 तास लेट आणि अजून काही डिस्टन्स कव्हर केलं नाही. स्टेशन पण एकदम भारी वाटतं, स्टेडियम सारखे. एकदम गॅप बघा तिथे आता एअरपोर्ट टाईपमध्ये वाटतं. ही पूर्ण शेड आणि स्टेशनमध्ये गॅप एकदम भारी असा. आणि पूर्ण इकडे ग्रास असा खूप. आणि एकदम वेगळा स्टेशनच बघू मिळाला. चला आपली ट्रेन निघाली. त्या डब्यातून आपल्या एंट्री नाही बंद केली आणि इकडून जाऊया. प्रवास करताना डोंगराची व्ह्यू आणि नारळाची झाडा एक नंबर असतात. खूप भारी वाटतं. सेम आपल्या सिंधुदुर्ग रत्नागिरी साईडला कसं व्ह्यू आहे त्याच प्रकारे एकदम भारी. फायनली आपण पोचलो आता मेंगलोर जंक्शन. तर कर्नाटकमधलं खूप मोठा स्टेशन असा आणि कर्नाटकमधलं आपलं लास्ट हॉल्ट असा. याच्यानंतर मग आपण आता एंट्री करत राहू केरळ राज्यामध्ये आणि तिकडून मग आपण जात राहू तमिळनाडू. तर मेंगलोर जंक्शन आपल्याकडे येणारे बहुतेक ट्रेन असत ते या जंक्शनवरून आणि तिरुवनंतपुरम अशा 2 या मेन जंक्शनवरून निघतात. मेंगलोर खूप मोठा जंक्शन आहे आणि कर्नाटकमधला एक मोठा बंदर पण असा. इकडून एक रोड जाता नवीन मेंगलोर बंदरला आणि आता इथून दक्षिण रेल्वे सुरू होता. आपलं कोकण रेल्वेचा जो रूट असा तर तो ह्याच्या मागे टोकूर स्टेशनला संपलो
आता मेंगलोर पासून इकडून दक्षिण रेल्वे सुरू झाली. तर आपण आता झोन पण चेंज केला. कोकण रेल्वेवरून आपण आता एंट्री केलं दक्षिण रेल्वेमध्ये. मेंगलोर जंक्शन प्लॅटफॉर्म नंबर 2 वर आपली ट्रेन लागलेली असा दादर तिरुनेलवेली एक्सप्रेस. तर इकडून आता आपण दक्षिण रेल्वेने प्रवास सुरू करतलो. मगाशी आपल्याकडे कोकण रेल्वेचं सिंगल ट्रॅक होतं. आता इकडे बघूया आपण कोइंबतूर रूटला जाणार आहोत. जेवल्यानंतर झोप लागली त्याच्यामुळे उडुपी एक स्टेशन क्रॉस झाला आणि ठोकूरचा आपल्या कोकण रेल्वेवरचा लास्ट स्टेशन होता त्या क्रॉस झाला. तर आता आपण येलो डायरेक्ट मेंगलोरला. इकडून आता आपण जातलो कोइंबतूर साईडला आणि कोइंबतूरवरून दिंडीगुल मार्गे मदुराई. तर उद्या सकाळी आपण पोचलो मदुराई. आताची इम्पॉर्टंट स्टेशन असेल ती रात्री स्किप होणार. 2ची वेळ होती. 1 तास लेट झाली. 3 वाजल्या आणि 5 मिनिटात जोकडे हॉल्ट आहे. तर आता ऑलरेडी 5 मिनिटं झाली. थोड्याच वेळात आता निघात आणि इकडून आता आपण एंट्री करतो केरळमध्ये. मस्त मजा येतात. गोवा झाला, कर्नाटक झाला, आता केरळमधले आपण व्ह्यू बघूया. मेंगलोर जंक्शन इकडून आपण निघालो. आता नेक्स्ट स्टॉप असा कासारगोड. तर इकडून आपण आता नेत्रावती रिव्हर क्रॉस करतलो. खूप मस्त व्ह्यू असतलो. आतापर्यंत तर खूप आपण नदी पार केली आहेत. मस्त असे नारळाचे बागा, ब्रिजेस, टनेल, खूप भारी. नंतर आता आपण एंट्री मारला केरलामध्ये. वा, नेत्रावती नदी मगाशीच आपण क्रॉस केली. खूप भारी ब्रिज आणि नदी होती. आता नेक्स्ट स्टॉप असा आपलं केरलामधलो कासारगोड. मंग्याची पण झोप झाली, माझी पण झोप झाली. सर्व अजून झोपलेलो जातो. झोपा गेलो की फिरा गेलो काय कळत नाही. बाकी इकडे व्ह्यू तर एकदम भारीच होते. एकदम आपल्या कोकणातच फिरल्यासारख्या वाटतं. काय अरे विसरलंय काच साफ करू. मग तुला सांगितलेलं वायत पडको मार म्हणाल काचीवर. आईला मंगू आमचं काय कामाचं नाही. उगाच ना फक्त नुसतं मोबाईल ढवळू केलेलो. हा वाय जरा पडको मारलं असतं तर दिलं असतं 20 रुपये. मग तू विराट काय मोठं लागण गेलो काय तुझं आणि आमका पैसे देतो खेळात. इकडे मंडळी एकदम बाजूकच समुद्र असा. आपण समुद्राच्या बाजूनच चाललो. आणि माडाची झाडाने असल्यामुळे आपल्याला समुद्र दिसत नाही. खूप भारी. तर वातावरण तर सॉलिड येतं. गार एकदम हवा असा. आणि इकडे पावसाचे चिन्ह काही दिसत नाहीत. पूर्ण क्लिअर ऊन असा. रेल्वे स्टेशन केरळमधला आपला पहिला रेल्वे स्टेशन कासरगोड. इकडे 3 प्लॅटफॉर्म असतात आणि इकडे आपलं ऑफिशियल हॉल्ट असा. 2 मिनिटाचाच हॉल्ट असा. वातावरण तर एकदम क्लिअर मस्त. इकडे आपल्याकडे पाऊस पडतो. इकडे सगळं क्लिअर वातावरण असा. तर मग आता पण काच फुसा विचारलंस तू. हा फालतूगिरी चालली आहे तुझी. अजून घाण झाली. होय आयला. हा वरती ना. अरे अजून बारीक होत. वरच्या सीटवर झोपलं तर. कासारगोड. चला स्किप केला आपण स्टेशन. याच्यानंतर काहीचा मंग्या तुझा स्टेशन कन्नूर. कन्नूर मंगो उतरताना होय म्हणता. कन्नूर मध्ये मी उतरतोय. तुम्ही जाऊन येऊ पुढे. चांगली पोचते.
इली या नदी इली. वा एक नंबर वाटतं ना. तुफान खाडी वाटतं काहीची तरी. नदी कोणती आहे कळत नाही पण मोठी आहे नदी. पण इकडे पण बघ पूर्ण समुद्र. हो बघ पूर्ण समुद्र आहे तिकडे. आणि आम्ही इकडे खातो भाकरवडी. सर्व झोपान दमलो बिचारो. त्याला भूक लागतात. झोपान चांगली आहे रे. ठीक आहे ना पण चित्रांसारखी नाही. हे बघ नदी मग घ्या. तुला सांगितलंय का त्याच्यात ब्रिज असतो लोक. म्हणजे या नदी पुढे धामापूरची नदी कायच नाही ना. कसली नदी हो नाही तर तुमची नदी म्हणजे वाळ बरो त्यापेक्षा. होय ना. राग येत आताच विराट कोहलीने 50 मारले ना. पोरग खुश झालो गालातल्या गालात असता. सकाळचा प्रवास एकदम भारी झालो. आता जसे झोपान उठलं तसं थोडंसं कंटाळयोग सुरुवात झालेली आहे. नुसते बाहेर बघितलं की माडाची झाडं दिसतात बाकी काय दिसणार नाही. माडाची झाडं नदी आणि बाजूसून अशी घराणी. कंटाळो येलो. सकाळी मजा वाटलेली मस्त काहीतरी नवीन वाटत होता पण आता जरा माहित होतं. जरा आम्ही शांत बसलो सगळेजण. सर्व तिकडे आमच्या रात्रीच्या जेवणाची ऑर्डर करता. सकाळी आम्ही जेवण मागवलेलं होतं चांगलं ॲव्हरेज होतं पण आता काहीतरी जरा वेगळा ट्राय करूचा. भात खाऊन कंटाळलो काहीतरी वेगळा ट्राय करूया. म्हणजे सकाळी आपण पुलाव व्हेज बिर्याणी मागवलेली. आता जरा चायनीजमध्ये काहीतरी राईस वगैरे मागवतो. तो पण भातच झालं नाही. सॉरी या दादा. मग तळलेलो मोंगो कुडकुडता नुसतं. एसी वाय कमी करून सांग मारे. होय अरे ती मॅच छे हो. फ्राईड राईसच मागव. फ्राईड राईस आता का हे शेजवान चटणी एक्स्ट्रा. सर्व शेजवान चटणी एक्स्ट्रा आणि तो हे पण टाकूक सांग. कांदो पण वाईट टाकूक सांग. कळला. कन्नूर रेल्वे स्टेशनला आपण इलो. केरळमधील मोठ्या स्टेशनपैकी एक स्टेशन असं या. जवळपास 100च्या वरती ट्रेन या ठिकाणी थांबतात आणि बेंगलोर त्याच्यानंतर मडगाव तिरुवनंतपुरम या ठिकाणी चांगली कनेक्टिव्हिटी असा. इकडे बाजूक एक एक्सप्रेस लागल्या बेंगलोरू कन्नूर आणि आपली इकडे असा दादर तिरुनेलवेली. चाय मिळता काय बघतो काहीतरी. चाय मस्त चाय गावल्या. बघूया आता टेस्ट कशी आहे ती. टी बॅग वगैरे तर चांगले दिसतातच. सकाळपासून बरी चाय गावली नाही होय सर्व. मस्त एकदम गरमागरम दिसता. बरं झालं हो. तर कन्नूरला 4चा टाइम होतो आणि आपली 4:38ला या ठिकाणी पोहोचली असा ट्रेन. एक अर्धा तास लेट असा. मगाशी 1 तास लेट होते. आता इकडून बेंगलोर पासून डबल ट्रॅक झाला. त्याच्यानंतर आता थोडा स्पीड पकडला ना त्याच्यामुळे आता हळूहळू अंतर कव्हर करता. इकडून आपण लगेच निघालो. जवळपास 2 मिनिटाचाच हॉल्ट होतो. पटकन चाय घेतलो आणि आता आपण चाय पिऊया. बरी तर दिसता चाय. चव कशी आहे ते बघूया. मग घ्या जास्त बुडवू नको मला. नाही ठीकठाक का. साखर कमी आहे की जास्त. साखर कमी आहे. तुका साखर कधी जास्त कधी कमी कशी होई कशी चाय. साखर कमी आता ठीक आहे पण बाकी चांगली आहे ना. पिऊ शकते ना मी. हो ओके तुका तर आवडतली. चिअर्स. तर आपली ट्रेन असा अर्धा तास लेट. 5:30ची वेळ होती. 6:15 इलिया. ह्या पण मोठा स्टेशन असं तसा. जवळपास 100 ते 115 ट्रेन या ठिकाणी थांबतात आणि केरळमधला ह्या पण एक इम्पॉर्टंट स्टेशनपैकी एक असा. तसा 4 ते 5 या ठिकाणी प्लॅटफॉर्म असतात आणि जवळपास 10 ते 12 ट्रेन इकडून ओरिजिनेट होतात. आपण आता जरा हे सर्व काय खाताला. काय मिळतं बिस्किट खाताला वेफर्स खाताला
काहीतरी इथला स्पेशल भेटा बघा ना. घावणे आणि चटणी. आवडण्याची चटणी आहे. वाडाचा आंबार. का वाडाचा आंबार का होता. चला बघूया खाली उतरूया जरा. संध्याकाळ झाली का लय कंट्रोल येतो अक्षरशः. आता बघतो काहीतरी खाऊक माहिती का. मग अशी चाय पिलो आता काहीतरी खाऊक भेटणार काय बघतो. चला उतराय जरा मस्तपैकी. जवळपास मला वाटतं इकडे 2 मिनिटच थांबणार. 3 मिनिटाचं हॉल्ट. चल चला इव्हिनिंग स्नॅक्स. आपण चिप्स घेतले, लेमोनियन अँड टोमॅटो असतात ना. पाणी बॉटल पण आता घेऊन ठेवले म्हणजे नंतर रात्री टेन्शन नाही आपलं. आणि आपली आता ट्रेन कोझिकोडेवरून डिपार्ट झालेली असतात. तर नेक्स्ट असा शोरनूर जंक्शनला येलो आपण. तर इकडून आता आपली त्रिवेंद्रम जाणारी ट्रॅक वेगळं आणि कोइंबतूर जाणारं वेगळं. तर आपण आता कोइंबतूर मार्गे मदुराईक जातलो आणि ह्यो सरळ ट्रॅक जातो तो पुढे त्रिवेंद्रम, कोचीवल्ली, कन्याकुमारी या ठिकाणी जातात. अजून आता आपल्या स्लीपर असत का लागली आहे भूक. आपला कधी पलक्कड मध्ये जेवण येतं ना. 9:09 वाजले तसे दिसतं पण इथे काय नाही. आपलं डबो येतं तेच काय. हो डबे भेंडी सर्व पण नव्हत्या भेंडी. सर्वमुळे ना सर्व ज्या ज्या ट्रिपला येतात त्या ट्रिपला काय नाही काहीतरी तुमच्या होतात. जवान दड गावना नाही. काय टायमिंगला ट्रेन लेट होता. पुढच्या वेळी सर्व फ्लाईटची तिकीट बुक करणार. हा बरोबर आमच्यासाठी. थैसर लेट नाही झाली ठीक आहे. तो हवेतनच अनाउन्समेंट करीत. क्रॉसिंग लागला 1 तास लेट. शोरनूर जंक्शनला आपली ट्रेन गेली असा आणि इकडून आता आपली जी कोइंबतूरला जाणारी लाईन आहे ती वेगळी होतेली आणि एर्नाकुलम, त्रिवेंद्रम जाणारी लाईन आहे ती वेगळी होती. तर आपण आता इकडून कोइंबतूर त्याच्यानंतर दिंडीगुल या रूटने आपण जाणार आहोत. पुढचं स्टेशन असं पलक्कड. या पण स्टेशन असं या केरळमधलं एक इम्पॉर्टंट स्टेशन असं बहुतेक. कारण ही ट्रेन एकदम नेमक्याच स्टेशनला थांबतात. सर्वशी स्टेशन घेत नाही. 7:30चा टाइम होतो इकडे आणि 7:52 म्हणजे 30 मिनिटं लेट पोहोचली आणि आपल्यानंतर पलक्कड जंक्शनचा टाइम दाखवता 9 वाजता. तर तेव्हा आपण ऑनलाईन ऑर्डर केलेला असेल तर त्या जेवण येत. आता काळोख झाल्यामुळे बाहेरची सिनरी आपल्याला काय बघूक मिळत नाही. त्यामुळे काय आता फक्त स्टेशन येतात त्याचा फक्त आपण एक माहिती घ्यायची. शोरनूर जंक्शन मोठा जंक्शन आहे केरळमधला. पलक्कड जंक्शन हे पण केरळमधला मोठा स्टेशन असा. आणि इकडे असा आपली जेवणाची ऑनलाईन डिलिव्हरी जे आपण स्विगीवरनं ऑर्डर केलेला होता. पलक्कड. तर आपला पार्सल लिहिलेला असा 1 नंबर. तर आपण टोटल 3 व्हेज फ्राईड राईस मागवलेला 564. तर स्विगीवरून आपल्याला डिलिव्हरी नांदगाव तिट्यावर नाही इला. हे काय दादर 9040 काय आहे 9M1 सर्वेश. ओके दादरवरून येतं म्हणून. ओके हा चला जेवून घेऊया पटकन वेळ न दवडता. व्हेज फ्राईड राईस आपण मागवलेलो होतो. क्वांटिटी तर चांगली दिसता. हे पूर्ण असं एक हे भरून दिलेलं असं आणि सोबत टोमॅटो केचप. फक्त चमचो नाही दिलेलो. हातानच गावचा वाटतं रे. माहिती काय पान कशाक दिलेलं आता माहिती का गपचूप. आता चल हातानच खावचा ना. कधी ठरवतं पुढच्या ट्रेन आपली आता निघाली असा आणि आपण इकडे जेवतो. चमचे दिल्याने नाही. किती रुपये घेतल्याने रे? 550 रुपये. भेंडी एक चमचो दिल्याने नाही. शा राईस चांगला आणि टोमॅटो केचप पण चांगला मस्त. 9:30 वाजल्यात आणि मस्तपैकी जेवलो आणि आता आम्ही झोपतो. तर हे आपले 3 सीट असतात अप्पर, मिडल आणि लोअर. तर लोअर वर झोपतो मंगो
मिडलला झोपतोला सर्वेश. तर सर्वेचा बेड आम्ही व्यवस्थित सेटअप करतो कारण सकाळी कुडकुडलो वरती एसीत आणि अप्परला झोपतलंय मी. तर आपल्यासाठी ब्लँकेट असतात. त्याच्यानंतर इकडे आपल्या पॅकेटमध्ये सर्व ते एका एका काय बोलतात रे बेडशीट ना, बेडशीट आणि सर्व हे उशी वगैरे सगळ्या गावलेला. विसरलंय मी, गजनी झालो गजनी. चला आता गुड नाईट. आता डायरेक्ट सकाळी भेटूया. आता कोइंबतूर आणि अजून 2-3 स्टेशन असत ती क्रॉस होतली. तर डायरेक्ट आपण आता मदुराईत भेटूया तुमका सकाळी. हे तू आधी सर्व कामक होतं काय रे? होय रे, हॉटेल मॅनेजमेंट नाही का काय बोलतात, हाऊस किपिंग, हॉस्पिटॅलिटी. सर्वेश एवढं बेड चांगलं दिलं, माझं पण दिना घालून. ही बघ सर, हे बघ पॅकेट, हे बघ, हे घे त्याच्यातलं एक घे मस्त पैकी. हे बघ मी माझं ब्लँकेट खाली घेते. हा चांगली जरा चांगला मस्त आहे घाला व्यवस्थित एकदम. कसा माहितीये लग्न झालेल्यांचा ह्यो फायदो असता. बरोबर की ना. मग सगळी बायको बोलत ती कामं करूची लागतात ना, त्यांच्यामुळे सवय झालेली असता, नाही बोला शकत नाही. आम्ही कशा की ना मंग्या, आपण नाही बोललो की कसं तर आपली चटई टाकून झोपा शकतो. मग तेच ना, तसे ना हे लग्न झाल्यांचे असे वांदे असतात. फुल ट्रेन झालेली असतात ती सगळी माणसं. 4:30 वाजल्यात आणि आपण बिफोर टाइम पोहोचलो दिंडीगुल जंक्शनला. तर इकडे अजून 20 मिनिटं गाडी थांबलेली आहे कारण 15 मिनिटं ऑलरेडी आधी दिली आहे गाडी. आणि त्याच्यानंतर हॉल्ट असं इकडे 5 मिनिटाचं. बघूया चाय वगैरे काय मिळतं का. चायवाले अजून असे उघडले नाहीत आणि काय काय दुकानवाले चाय बनवत होतं. रात्री मस्त झोप लागली. रात्री आपल्या कोइंबतूर वगैरे सर्व स्टेशन क्रॉस झाली. काय प्रॉब्लेम नाही. जरा फक्त LHB कोच म्हणजे आतापर्यंत आम्ही प्रवास करतो ते जरा जर्क देतं, त्याच्यामुळे मध्ये चहा घेतला, त्यामुळे लय कंटाळा येतात. पण बाकी ठीक. आता जवळपास आपण 1.5 तासांनी आपल्या मदुराई जंक्शन जो आपलं स्टॉप असा तिकडे आपण पोहोचतो. तिकडे पण 5-10 मिनिटाचा हॉल्ट असा. तर आता पुढचा प्रवास बघूया कसं होता तो. आपली ट्रेन इकडे लागली आहे आणि प्लॅटफॉर्मवर नेमकीच माणसं उतरली. कशी गर्दी नाही आहे इकडे. बाकी सगळे तर झोपले झाले. चायवाले अजून उघडले पण नाहीत. काय काय फेरीवाले पण कोण नाहीत. एक येता गरमागरम कॉफी 20 रुपये. चव चांगली आहे बोलता मंगो. आता बघूया टेस्ट करून. मग बघ टेस्ट कर. बेड लावलं चांगली आहे कॉफी, चांगली आहे मस्त. झोप उडतली. 5:45 वाजल्यात आणि आपण आता पोहोचलो मदुराई जंक्शनला. 1-2 मिनिटात आता ट्रेन लागत. 24 तासाचा प्रवास. तर आपण इकडे आता एंड होता. इकडून पुढे आपण आता रामेश्वरमसाठी जातलो. तर तो आपण पुढच्या भागात तुमका दाखवतो की रामेश्वरमला जाऊसाठी तुमचं काय काय ऑप्शन असतात, बस कोणती असतात, त्याच्यानंतर तिकडे राहायची वगैरे काय सोया, दर्शन कसा होता. तर त्याच्यासाठी पुढची व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ कसं वाटलं तो कमेंट करून नक्की सांगा. मदुराई जंक्शन. तर फायनली आपण पोचलो. अर्धा तास लेट. 5:55ची वेळ होती. 6:30 वाजलेत आपल्या. तर आपला प्रवास आता इकडे एंड होता. 15 मिनिटं लवकर होती पण स्टेशनच्या अगोदर 2 किलोमीटर आधी जवळपास 1.5 तास गाडी थांबली, त्याच्यामुळे लेट झाली इकडे. तर आता इकडनं आपल्या बघूया एक ट्रेन असा पॅसेंजर डेली. तर ती भेटता काय नाही तर आपण बसने जात राहतो. तर तो पुढच्या व्हिडिओ बघूक मिळाला. व्हिडिओ मी आता व्हिडिओ इकडेच एंड करतो.